आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं काय माहित, पुरा दिवस आज बोगस गेला। ते झालं असं की सकाळ सकाळी शेगावला डिझेलला आलो। पहिले तर फुल नाश्ता करून घेतला आणि आमच्या आतंकवादीला पार्सल बी घेतला। नाश्ता करून पेट्रोल पंपावर आलो, तडसाक डिझेल घेतलं आणि डिझेल घेऊन सरळ आलो मी घरी। गावातून कॅन धरायला एक आतंकवादी सोबत घेतला आणि तटून सरळ आलो वावरात। सगळ्यात पहिले ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून घेतलं। ज्ञानेला मोयराला म्हटलं तुम्ही नाश्ता करा, तर लोक मी 2-3 राऊंड मारतो। उरेल सुरेल नाश्ता या कुंभकर्णाला दिला आणि पासा मारून डायरेक्ट आम्ही घरी आलो। आता दुसऱ्या दिवशी पेरत होता आम्हाला त्याच वावरात हरभरा। फटाफट ट्रॅक्टरला पेरणी यंत्र धुतलं आणि ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट आम्ही घरी आलो। बेजोईच्या पोतळ्या दिल्या पेरणी यंत्रावर ठेवून। ट्रॅक्टर तर नवीन घेतलं, पण पेरणारा माणूसच नाही। शेवटी आम्ही पिंटू भाऊले नाना गुण करून आमच्या सोबत घेतलं। म्हटलं काही करा तुम्ही, तेवढं फक्त आजचे दिवस आपलं वावर पेरून द्या। आता जैले पेरणं येते ते सगळे आपापल्याच ट्रॅक्टरवर आहेत। हा व्हिडिओ भावांनो 7-8 दिवसांआधीचाच आहे, कारण की आपल्याला एडिट करायला टाइमच नाही भेटला, म्हणून तो व्हिडिओ आज टाकून राहिलो। फटाफट बेजोई टाकली, पेरणी यंत्राची 14 सेटिंग केली। आपल्याला सोळ्याचा एकरी 35-40। बोला गजानन महाराज की जय। नारळ फोडलो, पूजा केली, सगळ्यांनी शेरणी खाल्ली। डबल गजानन महाराजांचं नाव घेऊन वावर पेरायला सुरुवात केली। आता देव बी म्हणेन तू काम असली की बरोबर मी दिसतो तुले, अरे तशी मी आठवण येत तुले। पेरणं करून आम्ही वावरातून घरी आलो। घरी आल्यावर दिसलं की टायर पंक्चर आहे। मग काय बा फटाफट टायर खोललं। आता आपलं नशीब चांगलं म्हणा की खराब म्हणा, कारण की आपलं एक वावर पेरणं झालं आणि एक वावर आता आपल्याला पेरायचं आहे। आता टायर घेऊन आलो आम्ही शेगावले पंक्चर काढायला। आता तुम्ही एक काम करा, तुमच्या जे जेवण्या हातावरचं फॉलोचं बटन दिसते ना, फक्त तेवढं दाबून टाका। काहीच कोण्या गोष्टीचा विचार नका करू, गपकन दाबून टाका।